इंदूर इथून समोर आलेल्या एका घटनेनं भिकाऱ्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकलाय. इंदूरच्या सराफा बाजारा परिसरात अनेक वर्षापासून भीक मागणारा मांगीलाल नावाचा भिकारी अखेर प्रशासनाच्या रडारवर आलाय आणि त्याची खरी ओळख समोर आली आहे. बाहेरून अतिशय गरीब, हतबल आणि मदतीसाठी हात पसरलेल्या दिसणाऱ्या या व्यक्तीकडे प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं उघड झालं आहे. महिला व बालविकास विभागानं शहरात सुरू केलेल्या भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेदरम्यान मांगीलालची चौकशी करण्यात आली. या तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरात त्याच्याकडे 1-2 नाही तर तब्बल 3 पक्की घरं असल्याचं समोर आलं आहे. भगतसिंग नगर भागात 16 बाय 45 फुटांचं 3 मजली घर, शिवनगर परिसरात सुमारे 600 स्क्वेअर फुटाचे दुसरे घर आणि अलवास भागात 10 बाय 20 फुटाचं एक 1 BHK घर त्याच्या नावावर आहे. यापैकी एक घर अपंगत्वाच्या कोठ्यातून मिळाले होते. इतक्यावर ही बाब थांबत नाही. तथाकथित या भिकाऱ्याकडे 3 रिक्षा असून त्या तो भाड्यानं चालवतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे एक डिझायर कारही आहे आणि ती चालवण्यासाठी त्यानं स्वतंत्र ड्रायव्हर ठेवलेला आहे. मांगीलालचे काम करण्याची पद्धत समोर आल्यानंतर अधिकारीही चक्रावून गेले. पाठीवर बॅग, हातात बूट आणि साध्या भिकाऱ्याचा वेश धारण करून तो लोकांची सहानुभूती मिळवत असे. दररोज साधारण 500 ते 1000 रुपये त्याला भीकमध्ये मिळत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. चौकशीत त्यानं कबूल केले की भीक मागून जमा झालेला पैसा तो सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांना व्याजानं देत होता. दररोज किंवा साप्ताहिक पद्धतीनं तो कर्ज देत असे आणि रोजचं व्याज वसूल करण्यासाठी पुन्हा भिकाऱ्याच्या वेशातच बाजारात फिरत असे. मांगीलालसारख्या व्यावसायिक भिकाऱ्यांमुळे खऱ्या गरजू लोकांकडे पाहण्याची समाजाची भावना नकारात्मक होत असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.